नमस्कार. आर के किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण दहीवड्याची रेसिपी बघणार आहोत. दहीवडे हे बाजारात मिळतात त्यापेक्षा घरी बनवलेले कधीही टेस्टीच असतात. चला सुरू करूया. इथे मी उडदाची डाळ भिजून घेतलेली आहे. या डाळीला मी रात्री भिजत घातलेलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आता आपण काढून घेऊया. डाळ आपली पूर्ण काढून झाली की पाणी हे टाकून द्यायचं. दुसरं पाणी थोडंसं वापरून ही डाळ आपण घट्टसर वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे डाळ घट्ट वाटायची. ती आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण. डाळ काढून झाली की त्यामध्ये आपण थोडासा सोडा वापरायचा, चवीनुसार मीठ वापरायचं. आता सोडा आणि मीठ हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. चांगल्या प्रकारे मिक्स झालं की आता आपण वडे करायला घेऊया. वडे करण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं. पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि हे पिठाचे गोळे करून आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत. पाणी आपण यासाठी वापरलेलं आहे की पाण्यात हात भिजवला की पीठ आपल्या हाताला चिटकून राहत नाही. आपले वडेही छान बनतात. वडे हे नेहमी मंद गॅसवरच तळायचे. तेल एकदा तापवून घेतलं की गॅस स्लो करायचा आणि आपले वडे तळायला टाकायचे. वडे तळत असताना हे कधीही मोठ्या गॅसवर तळायचे नाही, कारण मोठ्या गॅसवर तळल्यावरती वडा हा बाहेरून तळलेला दिसतो पण आतून कच्चा राहतो. यामुळे वडा फुटण्याची भीती असते. त्यामुळे वेळ लागला तरी चालेल, पण हे वडे बारीक गॅसवरच तळायचे आहेत. वड्यांना झाऱ्याच्या साहाय्याने हलवत हलवत आपण तळून घेणार आहोत. यांना गोल्डन कलर आला की आपले वडे तळून झालेले आहेत. गोल्डन कलर आल्यावरती वडे काढून घेऊया आपण. आपले वडे तळून होतात तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता आपल्या वड्यांना गोल्डन कलर आलेला आहे, म्हणजे आपले वडे हे तयार झालेले आहेत. आता यांना काढून घेऊया. आता हे वडे आपण थंड होण्यासाठी साईडला करून ठेवूया. तुम्हाला जर हाताने वडे बनवता येत नसतील तर तुम्ही अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने सुद्धा वडे बनवू शकता. ज्यावेळेस पीठ जास्त चिटकेल त्यावेळेस पाण्यामध्ये बुडवून पुन्हा आपण वडे तळायला टाकायचे. आपले वडे हे थंड झालेले आहेत. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हे वडे त्यामध्ये भिजत घालायचे. आपले वडे हे पाण्यामध्ये डुबत नाही आहेत, यासाठी आपण त्यावरती प्लेट ठेवायची. त्याच्या वजनाने वडे डुबून राहतात पाण्यामध्ये. आपले वडे तळल्यानंतर कापसासारखे स्पंजी बनलेले आहेत बघा. खूप छान बनलेत. आता ह्या वड्यांना 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. हे वडे अशा पद्धतीने दाबून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. वड्यांनी भिजत घातल्यानंतर जेवढं पाणी शोषून घेतलेलं आहे तेवढं पाणी आपण काढून घेणार आहोत. आपले वडे दही वडे बनवण्यासाठी रेडी झालेले आहेत. आता प्लेट्स घ्यायची, त्याच्यामध्ये हे वडे ठेवायचे. यावरती आता दही टाकायचं. दही हे गोड वापरायचं. मी यामध्ये आधीच साखर टाकून हलवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे दही टाकून झालं का यावरती पुदिन्याची चटणी टाकायची, जी मी आधीच बनवून ठेवलेली. यावर थोडासा चाट मसाला टाकायचा आणि थोडंसं लाल तिखट. कशी वाटली रेसिपी? आहे ना सोपी? रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.